नमस्कार. मी संजय नाईक पुन्हा एकदा अ, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सरचिटणीस आपल्या समोर आज फेसबुक लाईव्ह साठी. कारण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 33 तास अडकून पडलेल्या वाहनांच्या टोलच्या परताव्याचं काय, ह्या विषयाला आपल्या समोर आलेलो आहे. आपल्याला माहिती असेल की दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ही ती संध्याकाळ पुऱ्या महाराष्ट्राला हदरवणारी होती. प्रोपिलीन गॅस भरलेला टँकर हा खंडाळ्या घाटातल्या एका वळणावरती वाहन चालकाच्या आवाक्यात नसल्यामुळे तो त्या ठिकाणी पलटी झाला आणि तो पलटी झाल्यानंतर अघटित अशी मोठी दुर्घटना घडणारी ही थांबवण्यासाठी संबंधित सर्व खात्यांनी प्रयत्न सुरू केले. ते 52 तास, एकूण 33 तास, जवळजवळ 1.25 लाख वाहने ही त्या ठिकाणी अडकून होती. कोणत्याही सूचना आयआरबीच्या टोलवरती येणाऱ्या वाहनांना दिली जात नव्हती. वाहने आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला इच्छितस्थळी पोहोचायचं आहे, ह्या माध्यमातून ज्या वेळेला त्या अपघात स्थळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना जी काही वाहतूक 33 तास त्या ठिकाणी निर्माण झाली, त्याची अनेक चित्रण आपण टीव्हीवरती, वृत्तवाहिन्यांवरती पाहिलेली. या गंभीर विषयासंदर्भात आम्ही सुद्धा आमच्या वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून अडकलेल्या वाहनांना सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने मदत करायचा प्रयत्न केला. मी विशेष करून त्या ठिकाणची असणारी पोलीस यंत्रणा, त्या ठिकाणी असणारी विविध यंत्रणा यांनी अडकलेल्या त्या वाहनांना त्या ठिकाणी जे काही सहकार्य केलं, मदत केली, त्यांचे नक्कीच आम्ही आभार मानतो. पण त्या 33 तासाच्या प्रसंगाला सामोरं जाताना त्या वाहन चालकांची परिस्थिती हे आपण सगळ्यांनी टीव्हीवरती सुद्धा पाहिली. आणि त्या अनुषंगाने 14 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या वाहतूक सेनेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी MSRDC आणि आयआरबीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि त्या परिस्थितीला त्यांनी प्रत्येक वाहनाचा टोलचा परतावा, जवळजवळ 1.25 लाख गाड्यांचा परतावा हा 5,15,00,000 रुपये जे वसूल केले होते ते परत द्यावे अशी आम्ही मागणी केली. आणि विविध वाहिन्यांच्या आणि विविध वाच्यात आलेल्या माहितीप्रमाणे तो टोल MSRDC कडनं पुन्हा देण्यात येईल असं जाहीर सुद्धा केलं. परंतु आज जवळजवळ फेब्रुवारी पासून ते आज ऑगस्ट ह्या काळामध्ये अजूनपर्यंत जी काही वाहने त्या 33 तासामध्ये अडकून पडली होती, त्यांच्या वाहनांचा अजूनपर्यंत कोणताही परवाना, परतावा हा त्यांनी दिलेला नाही. हे मला खेदाने नमूद करावं असं वाटतं. दुर्दैवाची बाब अशी आहे की त्या वाहनांमध्ये लहान बाळ होते, वृद्ध होते, महिला पुरुष होत्या. त्या ठिकाणी जे अडकलेले होते त्यांची ती परिस्थिती ती त्यांना माहिती होती. आणि त्या परिस्थितीला अनुसरून म्हणजे महाराष्ट्र शासनाने MSRDC ला आदेश देऊन हे 5,15,00,000 रुपये हे त्या वाहन परताव्याने त्यांना त्या त्रासाला कुठेतरी
योग्य मार्ग दिला, दिलासा दिला, हे दाखवण्याचं संधी महाराष्ट्र शासन, MSRDC आणि IRB यांना ती होती. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत सुद्धा IRB, MSRDC आणि महाराष्ट्र शासनाने हा परतावा दिला गेलेला नाही. याचा मी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि मी सरकारला पण विनंती करतो की या अशा आपत्कालीन प्रसंगी ज्यांना त्रास झाला त्यांना त्यांचा टोल परतावा देऊन त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी चांगला मार्ग उपलब्ध करून द्यावा, ही माझी त्यांना विनंती आहे. आम्ही या संदर्भात IRB यांच्याकडे पुन्हा एकदा गेलो होतो, परंतु दुर्दैवाने MSRDC कडनं अजूनपर्यंत त्यांना कोणताही आदेश आला नसल्यामुळे त्यांचे सुद्धा हात बांधले गेलेले आहेत, हे आम्हाला निदर्शनात आलं. म्हणून मी आज आपल्या समोर या एका ज्वलंत अशा अपघाताच्या प्रसंगाला वाचा फोडण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो. माझी विनंती आहे, मध्ये ज्यांचं अत्यंत नुकसान झालेलं असेल, त्यांना त्रास झालेला असेल, त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने येत्या काही दिवसामध्ये हा परतावा परत करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुन्हा एकदा त्या ठिकाणी आंदोलन उभारलं जाईल आणि ते आंदोलन जोपर्यंत परताव्याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत प्रखरपणे या गोष्टीचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नक्की करू. या ठिकाणी महाराष्ट्र शासन, IRB आणि MSRDC ला माझं सांगणं आहे, आपण जागे व्हा. लोकांचं भलं, शासन म्हणून आपण जनतेचं भलं हाच एक विश्वास दाखवण्यासाठी ही एक संधी आपल्या समोर देतोय. ह्यासाठी आपण निश्चित थोड्याच कालावधीमध्ये हा निर्णय घ्यावा. मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, माननीय आताच्या सुनेत्रा पवार काही असतील, यांना विनंती आहे की आपण ह्या शासनाच्या माध्यमातून एक सामान्य नागरिकांना त्यांचा टोलचा परतावा हा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये वळता करावा, अशी आमची विनंती आहे. तसेच अजून एका दुसऱ्या विषयाला मी तुमच्या समोर येत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रभर 1 तारखेला जो मुसळधार पाऊस पडला, त्या मुसळधार पावसामध्ये मिसिंग लिंकचं जे काही गैरप्रकार किंवा जी काही चुकीची गोष्ट त्यांच्याकडनं घडली होती ती आपण सगळ्यांनी पाहिली. मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावरच पाण्याचा झोत आणि वरून येणारे दगड, वरून येणारी माती, यामुळे तो मिसिंग लिंक जवळजवळ 19 तास बंद करावा लागला. आज आपल्याला मिसिंग लिंकमुळे असणारा जो 13.13 किलोमीटरचा जो मिसिंग लिंक आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक प्रवासाचं खूप साधन शासनाने जरी उपलब्ध करून दिलं असलं तरी दुर्दैवाची गोष्ट मी तुम्हाला म्हणून सांगतो घ्या की ज्यावेळेला आम्ही IRBच्या अधिकाऱ्यांना मिसिंग लिंकच्या बाबत प्रश्न विचारायला गेलो, त्याला IRBच्या अधिकाऱ्यांनी कानावरती हात ठेवले आणि त्यांनी सांगितलं की मिसिंग लिंकची जबाबदारी आमच्यावरती नाही, ती MSRDCची आहे. MSRDCने ती यंत्रणा त्या ठिकाणी उभी करायला हवी. त्यामुळे आम्हीच नक्कीच चिंतेत आजही पडलेला आहे की 20 किलोमीटरचा खंडाळा घाटातला तो वळणाचा वाहतुकीचा त्रास वाचवण्यासाठी सरकारने तो मिसिंग लिंक सहज उपलब्ध केलेला आहे. त्या रस्त्यावरती जर एखादा अपघात घडला तर त्या अपघाताला मदत करणारी संस्था कुठची? आजही IRB सांगते की तो आमच्या अखत्यारीत नाही, तो आम्ही त्याची देखभाल करत नाही, त्या ठिकाणची सुरक्षा आमची नाही, त्या ठिकाणी सेवा देण्याची आमची नाही. त्यामुळे MSRDC
यांची ती जबाबदारी असल्याचं IRBने आम्हाला सांगितलं. आजही आपण आपला त्रास कमी करावा म्हणून आपण आपल्या त्या मिसिंग लिंक मधून आनंदाने जात असतो, परंतु कदाचित अतिप्रसंग जर काय घडला तर त्याची जबाबदारी कोणाची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज सामान्य माणसांच्या पुढे उभा राहू शकतो. जे आम्हाला कळलं हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणूनच आजचा आम्ही फेसबुक लाईव्ह या ठिकाणी करतोय. म्हणजे आम्ही ज्याला विचारायला गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी एक वेगळी घटना घडली, कारण एक जो एक्झिट पॉइंट आहे पुण्याच्या वजूनी मुंबईकडे याला, त्या ठिकाणी आम्ही असताना एक अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी आम्ही जवळजवळ पाऊण तास त्या ठिकाणी होतो. 30-30 किलोमीटरच्या अंतरावरती या IRBने सुद्धा अँब्युलन्स सेवा आणि टोईंग सेवा ही दिलेली आहे 30-30 किलोमीटरच्या अंतरावर. आणि त्या 30 किलोमीटरच्या अंतरावरून सुद्धा जवळजवळ 45 मिनिटं सुद्धा जर त्या ठिकाणी ते वाहन बाजूला करण्यासाठी टोईंग मॅन येऊ शकत नसेल, तर आपण त्या ठिकाणी ज्याला प्रवास करता त्याला आपल्या लक्षात येतं की अनेक टोईंग खाजगी वाहने त्या आपल्या द्रुतगती मार्गावरती उभ्या असतात. म्हणजे सरकारची IRBची टोईंग व्हॅन येण्यापूर्वी त्या खाजगी वाहनं त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी असणारे पोलीस कर्मचारी यांना वाहतूक सरळ करायची असते, म्हणून त्या खाजगी व्हॅन कडनं ती गाडी बाजूला करण्याचं काम केलं जातं, किंवा याचा एक्झिट आहे तिथपर्यंत ती गाडी नेऊन सोडली जाते. आणि त्या सगळ्या अपघाताच्या वाहनांचा खर्च हा त्या वाहनधारकाला सोसावा लागतो. हे चित्र आम्ही स्वतः त्या दिवशी तिथे पाहिलेलं आहे. त्याबाबत सुद्धा आम्ही IRB बरोबर पत्रव्यवहार करतो आहोत की ती यंत्रणा, जी आपत्कालीन यंत्रणा, जी आपत्कालीन समयी त्या अपघातामध्ये किमान माणसांचं दुर्दैव चांगलं होतं की त्या ठिकाणी कुठचीही जीवितहानी झाली नव्हती, परंतु जर जीवितहानी जर झाली आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या त्या माणसांना अँब्युलन्सची सुद्धा सेवा जर एवढ्या वेळामध्ये भेटत नसेल, तर आज तो जो महामार्ग निर्माण केलेला आहे त्या महामार्गावरील महाराष्ट्राच्या जनतेने प्रवास करावा की न करावा हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेला पडलेला आहे. त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी म्हणूनच मी आज आपल्या पुढे फेसबुक लाईव्ह आलो. माझ्या दोन गोष्टींच्या मागण्या आहेत. एक तर ज्या 33 तास अडकलेल्या 3 फेब्रुवारीच्या त्या वाहन टोलचा परतावा हा MSRDCने महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने ताबडतोब ज्या गाड्या त्या ठिकाणी पैसे देऊन 33 तास उभ्या होत्या त्यांचा परतावा लवकरात लवकर त्यांना द्यावा. अन्यथा महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीने त्या ठिकाणी उग्र आंदोलन केलं जाईल. तसेच मिसिंग लिंक जो आम्हाला सहज तुम्ही उलट केलेला आहे त्याची कायदेशीर जबाबदारी आज कोणाकडे आहे आणि त्या ठिकाणी आपत्कालीन समयी ती सेवा आम्हाला कोण देणार आहे याची माहिती लवकरात लवकर महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेला पत्राद्वारे कळवावी. अन्यथा त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जन आंदोलन उभं केलं जाईल हा इशारा देण्यासाठीच मी आज आपल्या समोर आलो आहे. वाहतूक क्षेत्रातल्या प्रत्येक अन्यायावरती वाचा फोडणारी महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेना ही माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे युवा नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रत्येक प्रसंगाला धावून जाणारी संघटना आज आपल्याकडे आपल्यासाठी आपल्या जनतेसाठी उभी आहे. आपली सदैव सेवा करण्यासाठी म्हणून आम्ही तत्पर आहोत. प्रत्येक असणाऱ्या अडचणीची जी काही पोलखोल महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेतर्फे केली जाते त्याचे चित्र त्याचे परिणाम
आपण नेहमी पाहत असता. ह्याही गोष्टीचा जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेना या झालेल्या अन्यायाला आणि ह्या चुकीच्या घडत असणाऱ्या घटनांना वाचा फोडायचं काम सातत्याने करत राहू, एवढंच एक आश्वासन आजच्या दिवशी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.